तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि मी अर्थात आत्ता आपले दोघंही फार गोड कलाकार आहेत, मानसी आणि समीर. दोघांना भेटायला मी खास आलेली आहे खूप लांबून, आणि ते मात्र खूप गोड दिसत आहेत. म्हणजे काळ्या ड्रेसमध्ये सुद्धा इतकी व्हरायटी असावी. मानसी, क्या बात आहे, जो तेरा लुक आहे आज का. थँक्यू थँक्यू. मला ऍक्च्युली इतकं बरं वाटलंय निलिमा तुझ्या कौतुकाने, कारण मी मगाशी समीरला म्हटलं की मला इथे आल्यानंतर थोडं आउट ऑफ द बॉक्स फील होते, कारण सगळ्या जणी साड्या नेसून आल्यात अगं बऱ्यापैकी, आणि मी एकटीच अशा वेगळ्याच कपड्यात आले. तर मला थोडंसं संक्रांतीला सुद्धा डिझायनर लुक आपण करू शकतो. येस, त्यामुळे मला मनापासून आनंद झालाय तुम्हाला आउटफिटचं कौतुक केल्याबद्दल. बट येस, असं आजच्या सणाचं महत्त्व काळ्या रंगाचं आहे, त्यामुळे काळ्या रंगाला मान देण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केला. आणि माझं नेहमी असं म्हणणं असतं की फॅशन इज ऑल अबाउट तुम्ही कम्फर्टेबल कशात आहात आणि ते तुम्ही किती छान कॅरी करताय. सो मी ह्याच्यात कम्फर्टेबल आहे आणि मला तरी असं वाटतं की मी हे छान कॅरी करते. सो दिस इज इट. थँक्यू. नाईस. आणि मग तू याला मॅच केलंस म्हणून तूही असं छान कूल असा शर्ट घातलास. ऍक्च्युली मुलांचं असं काही फार ठरवत नसतात. फार ठरवत नाही. एक आपल्याला साधारण आयडिया असते, हे 2-3 आपण घालू शकतो. शर्ट जो घातलास तिला मॅच केलेला आहे, हे मी ठरवलं होतं. हे केमिस्ट्री आहे तीच, त्यामुळे थोडं तुझं थोडं माझं, त्यामुळे वा. मला असं वाटतंय की समीरला भेटल्यावर ना मला त्याचा म्हणजे गोड गळा पण त्याला दिलेला आहे देवानी, तर त्यामुळे गाण्यानी सुरुवात झाली आपली, तर छान वाटत. होऊन जाऊ दे कुठलंही गाणं. मकर संक्रांत आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे उत्तरायण सुरू होतं, तर एक सूर्याचंच गाणं मी गाईन. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, भास्कर हे गगन राज, भास्कर हे गगन राज, भास्कर हे गगन राज, ते दिनमणि व्योमराज, ते दिनमणि व्योमराज, तेजो निधी, तेजो निधी, तेजो निधी लोह गोल. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. आपको मिलता है अवॉर्ड. गोड गळ्यासाठी गोड लाडू. येस. नाही पण खरंच एकीकडे सिरियल खूप गोड चाललेली आहे, खूप छान चालली आहे खरंच. म्हणजे खूप मस्त वाटतंय तुम्हाला बघायला. आणि तुम्हाला कशा छान छान रिॲक्शन्स मिळत आहेत, काय सांगा. मला खरंच खूप चांगल्या रिॲक्शन्स मिळत आहेत. आणि मला खरं कौतुक ह्याचं वाटतं की सहसा काय होतं, लोकांना मालिका म्हटली की हिरो हिरोईन हे पेअर सहसा खूप फेमस होतं, लोकांना त्यांचं असं गुडी गुडी सगळं बघायला फार आवडतं. पण आमच्या मालिकेत आमच्यातली जी टशन आहे ती बघायला लोकांना तितकीच आवडते. म्हणजे मानसी आणि समीरचे सीन सुद्धा छान होतातच, शिवानी आणि समीरचे, ते तर लोकांना डेफिनेटली बघायला आवडतात, कारण तीच मेन गोष्ट आहे त्या दोघांच्या प्रेमाची. पण त्याच्याच बरोबरीने व्हिलन आणि हिरोमधली जी टशन आहे ना ती सुद्धा लोकांना तितकीच बघायला आवडते. ही मला वाटतं बऱ्यापैकी मोठी कॉम्प्लिमेंट आहे या कॅरेक्टर्सना. आणि कॅरेक्टर्सच्या बाबतीतही सांगायचं झालं तर त्याच्यामागे जेवढी मला असं वाटतं आमच्या दोघांची मेहनत आहे ॲज अन ॲक्टर, तेवढीच आमचे डिरेक्टर, रायटर, कॉन्टेंट जे आमचे लिहितात त्या सगळ्यांची पण तेवढीच मेहनत आहे हे कॅरेक्टर तितकं स्ट्रॉंग उभं करण्याच्या मागे. सो आनंद ह्याचा आहे की ही जी सगळ्यांची टीम मेहनत जी आहे ती लोकांना तितकी आवडते. वा. पण मला सांग की या निमित्ताने तू जेव्हा एका निगेटिव्ह शेडमध्ये दिसलीस आणि ते चॅलेंज तू स्वीकारलंस आणि आता त्या छान अशा कॉम्प्लिमेंट मिळत आहे, तर त्याबद्दल तुला काय सांगायचं. आवडतं मला. म्हणजे लोक भेटल्यावर म्हणतात असं, म्हणजे सांगतात की अरे कसं वागता हो तुम्ही म्हणते त्याचेच पैसे मिळतात मला. कारण काम मुळात चॅलेंजिंग हे आहे की जसे आपण नसतो तसं आपण पडद्यावर पोर्ट्रे करणं, आणि तेही तितक्या कन्व्हिन्सिंगली. कारण लोकांना 1 सेकंड नाही लागत ग बोलायला ह्या असं कोण वागतं. त्यामुळे ते कन्व्हिक्शनही तितकंच महत्त्वाचं आहे. जे आपण दाखवतो ते भलेही आपण कधी अनुभवलं नसेल किंवा आपल्या आजूबाजूला कोणी तशी माणसं नसेल, आपलं भावविश्व तसं नसेल, पण ती मानसिकता कुठेतरी एक्झिस्ट करते आणि म्हणून ही व्यक्ती तसं वागते. तिला तेवढा पराकोटीचा राग आला आहे म्हणून ती तसं वागते. कारण मला व्हेरी ऑनेस्टली म्हणजे मी इथे हे खरंच सांगेन की मला 1-2 जण, फार नाही पण एक यंग जनरेशनची 1-2 जण असं बोललेत की ज्यांना खरंच कन्व्हिन्स झाले की हो मग त्याच्यात काय तू आता रिडेव्हलपमेंट करतेस तर बरोबर आहे ना, बी प्रॅक्टिकल.
सो म्हणजे मला जे म्हणायचं आहे त्या मालिकेत की ती वास्तू पाडून आता आपण रिडेव्हलपमेंट करूया, तर हे प्रॅक्टिकल आहे, हे लोकांनाही पटू शकते, कुठेतरी कन्व्हिन्सिंग होत आहे, त्याची मला वाटतं ही पावती आहे, ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. वा. आणि अर्थात समीर आधीचं तुझ्या मालिकेतलं कॅरेक्टर वेगळं होतं आणि इथे तू एक वेगळाच आहे त्यामुळे हे तू कसं एन्जॉय करतोय, जे वेगळे पण तू शोधत होतास ते तुला या मालिकेने दिलं का? नक्की दिलं. मागेच आपण भेटलो होतो त्याच वेळेला हे बोलणं झालं होतं, त्यामुळे तू करेक्ट हे पकडलास की वेगळं काहीतरी करायचं यार, वेगळं काहीतरी करायचं आणि या निमित्ताने मला ती संधी मिळाली. याचं अगेन श्रेय जसं ही म्हणाली, जसं की आमचे जे रायटर आहेत, कंटेंट जे लिहितात, जे स्क्रीन प्ले लिहितात, डायलॉग्स लिहितात आणि आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण काय असतं, बऱ्याच वेळेला ही माणसं आपल्या आत असतात, फक्त ते कधी पोर्ट्रे झालेलं नसतं नंतर. आणि होतं असं की जनरली डेली सोपच्या बाबतीत विशेषतः होतं की एक हिरो म्हटल्यानंतर जवळपास की जे काही उदात्त उन्नत ते सगळं म्हणजे हे दोघं जवळपास बाबा तुम्ही संतच आहात ह्या पद्धतीने होतं. आदर्शवादाच्या विचाराला छेद देणारं हे त्यांनी उभं केलं, हे खूप मला विशेष वाटलं. कारण हे करणं खूप अवघड असतं, म्हणजे रिस्कही असते. अर्थात या सगळ्यामध्ये क्रिएटिव्ह टीम जी आहे चॅनलची त्यांची कमाल आहे की जनरली प्रवाहाच्या दिशेने जे चाललं आहे त्या पद्धतीने एखादं अजून एक सिरियल आणणं किंवा अजून एखादं कॅरेक्टर आणणं हे खूप सोपं असतं. पण काहीतरी वेगळं करून बघूया. असा हिरो असू शकतो का की जो खूप लुझर आहे, जो म्हटलं तर त्याच्यामध्ये खोड्या आहेत, मस्त्या आहेत, ज्या जनरली ह्या एजच्या मुलांमध्ये असतात. तो खूप रिअलिस्टिक वागू शकतो कुणाशीही, तेवढाच तो इमोशनली, म्हणजे ज्या शेड्स एका माणसामध्ये असतात त्या सगळ्या याच्यामध्ये आहेत आणि त्या पोर्ट्रे करायला मिळत आहेत. लीड असून सुद्धा किंवा एक त्या मालिकेचा हिरो असून सुद्धा ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि जे वेगळं आपण म्हणतो ते मला वाटतं आपण ते मॅनिफेस्ट केलं की नाही काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्या दृष्टीने थांबलो, थोडे प्रयत्न केले किंवा केलं तर ते ऐकतं युनिव्हर्स असं मला वाटतं. त्यामुळे ते आलं, मला भयानक आनंद झाला हे कॅरेक्टर आलं त्यावेळेला. आणि मी इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा खूपच वेगळं होतं हे. म्हणजे हे क्लीन शेवन आणि हे मला इमॅजिनच झालं होतं. म्हणजे मी केस वाढवले होते बऱ्याच वेळेला जेव्हा हे कळलं की हे करायचंय. मला असं वाटलं होतं की ते तसं असणार, केस बीस वाढलेले, झल्ली आणि हे. त्यांचा मला फोन आला की अरे हा लुक फायनल झाला आणि तेच वेगळी गंमत आहे. अरे हे काय, असं कसं असेल. मग त्या सगळ्या गोष्टी उलगडत गेले आणि मला फारच कमाल मजा येते. आणि आता शिवानी आता नाहीये पण आपण तिला मिस करतोय आणि त्यामुळे शिवानी सोबत जी जोडी तुमची खूप छान रंगली आहे. आणि खरंच मला समीरचं त्याच्यात विशेष कौतुक का वाटतं की जसं त्याने आता स्वतःच सांगितलं की तो खूप द्वाड पण आहे, पण तरी तो लोकांना तितकाच लवेबल वाटतो. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही असं उंगल्या असलेलं कॅरेक्टर दाखवताना तेव्हा ते लोकांना बघताना आगाऊ किंवा ते हिरो म्हणून डायजेस्ट करणं थोडं डिफिकल्ट जातं. पण त्याने ते इतक्याच कन्व्हिक्शनने पोर्ट्रे केलंय आणि त्याने ते कुठेही ओव्हर द टॉप जाऊ नाही दिलंय की जेणेकरून लोकांना तो आगाऊ वाटेल. तेजस हे कॅरेक्टर बघताना लोकांना रिलेटेबल वाटतं, लवेबल वाटतं. ही त्याची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. माझ्यापेक्षा सुद्धा दिग्दर्शकांची यामध्ये खूप मोठा आहे की ती जी एक लाईन असते, काय होतं बऱ्याच वेळेला ऍक्टरला ती एक सवयच असते की झालं की वाहत जाऊ शकतो. पण आम्हीही काळजी घेतो. ती आमचं सुरुवातीला जसं बोलणं झालं होतं की बाबा आपण सगळेच याची काळजी घेऊ, कारण अशा कॅरेक्टर ही रिस्की असतात. एका पॉईंटला जर ते उतरलं की मग असं होतं यार आता अति करायला लागलाय, यार आता जरा डोक्यात चाललंय, हे खूप पटकन येते रिॲक्शन. सो ते न होण्यासाठी आम्ही सगळेच जण ती एक बाउंड्री आखत असतो की हे जास्त नाही नव्हते, किंवा आम्ही वाचल्यानंतर सुद्धा असं हे थोडं जास्त होते का, नाही अरे होईल, हे करेक्ट वाटतंय ना, हां मग आम्ही तो ठरवून. आणि शिवानी सोबत कसं जोडी लागली, शिवानी सोबतही मजा येते काम करायला. कारण एकतर आमची केमिस्ट्री जनरली काय होतं की एकतर सिरियल्स तुम्ही बघितलात एक पॅटर्न, तर एकतर हिरो हिरोईनचं वाकडं असतं सुरुवातीला सिरियलच्या, मग ते पुढे जाऊन जुळणार असतं, किंवा दोघांमध्ये काहीतरी भांडणच असतं किंवा काहीतरी ट्रॅजेडी झालेली असते म्हणून या दोघांमध्ये तशी दुश्मनीच आहे. त्यामुळे दोघांचे मार्ग खूपच वेगळे असतात. पण इथे तसं काही नाही आहे. आमचं सुरुवातीपासून एकमेकांबरोबर नीटच आहे. पण तरीसुद्धा आता काही गोष्टी बदलणार आहेत आणि आता लग्न होणार आहे का नाही होणार आहे. आणि हे सुद्धा मला खूप जणांचे आलेत मेसेज की जे एक ती फेज असते ना की ज्या वेळेला असं वाटत असतं की अरे आपण नाही हो तिच्यासाठी फार योग्य, म्हणजे ती ठीक आहे प्रेमात आहे. सो बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ज्या खूप रिलेट होऊ शकणाऱ्या आहेत. एक डेली सोप असूनही किंवा त्या डेली सोपचा सगळा तो साचा तसाच ठेवून सुद्धा त्यामध्ये नाविन्य काय असू शकेल किंवा कॅरेक्टर्स खरी कशी वाटतील यासाठी ते खूप मेहनत घेतली आहे क्रिएटिव्ह टीमने.
आणि त्यामुळे त्यांनीच एवढं ते सगळं करून दिल्यानंतर, हातात रेडी करून दिल्यानंतर ते आपण किती चांगलं करू शकतो ह्याचं आपलं प्रत्येकालाच एक असतं ना की अरे एवढं चांगलं जर आलं तर ह्याची आपण माती केली तर काय अर्थ आहे. त्यामुळे मग ते ऑटोमॅटिकली थोडंसं विचार केला जातो की हे कसं छान होईल अजून. त्यामुळे मजा येते. शिवानी बरोबरही काम करताना मजा येते. तिचं कॅरेक्टर पण आता सेटवर गुण आहे का, म्हणजे ती ज्या प्रकारे आधी मालिका भूमिका करत होती त्यामुळे कदाचित ती गोड आहे का नाही हा प्रश्न असेल प्रेक्षकांना. काय गोड आहे, गोड आहे ती. सेटवरती ती गोड पण आहे आणि गोड खाऊ पण आहे खूप. म्हणजे जेवण झाल्यानंतर मग आज काय मागूया असं ते एक म्हणून ती आता जिलबिया सिनेमा त्यामुळे ते काय. आणि आता गेले 6 महिने आम्ही शूट करतोय त्यामुळे आता भट्टी जमली आहे, सगळ्यांचं सगळं माहिती झालेलं आहे थोडंफार की त्यामुळे मजा असते, मजा येते. आणि आता प्रश्न गोड बोलायचा आहे पण आता मग काय तुझं कॅरेक्टर तर गोड तर बोलणार नाही पण मग तू बोलणार आहेस का गोड आमच्याशी, कसं काय? मी कॅरेक्टर जरी कडू असलं तरी मी मानसी म्हणून खूप गोड आहे. विचार खूप गोड आहे, खूप गोड बोलते. मलाही माहिती आज होच म्हणायचं, आज हो म्हणायचं म्हणजे अदरवाईज नाहीये मी म्हटलं तसं ते पुणेकरांना सांगतात की गोड बोल, आज ट्राय तरी कर तसं सांगायचंय का काही? नाही तुला मानसीला काय सांगायचं नाही. ऑनेस्टली म्हणजे ती म्हणाली तशीच आहे, ती खरंच गोड आहे. कारण कायम आता आम्ही एकमेकांना छळत असतोच, काही ना काहीतरी झालं की आपलं एक छळण्याचं उद्योग असतो, एक काहीतरी सापडतं ना आपल्याला. तसं मग ते तसे पतंग आम्ही खूप उडवतो. हा म्हणजे हे पतंग उडवता आले नाही तरी असं जे आहे सापडला की मग त्याला ढील द्यायची, 4 लोकांना सांगून मग त्याचं एक अजून वर नेत जाऊन हे सगळं आमच्याकडे चालतं. टीम आहे, प्रॉपर टीम आहे. त्यामुळे हे आम्ही एकमेकांची मजा मस्ती करतो किंवा घालून पाडून बोलणे हा एक सेटवरचा छंद आहे. फार बरं बोलायचं नाही, घालून पाडूनच बोलायचं. तर असं एक ते प्रकार असतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट पटलाय मानसीला बऱ्याच गोष्टी मला आठवतात लगेच गोष्टी यांच्या. पण सर्वात जास्त आज गोड बोला विषय सोडून देऊया. आज आपण आता मला सिक्रेटच जाणून घ्यायचं, सेटवर कोण सर्वात घालून पडून बोलतं, कोण सर्वात जास्त घालून पडून एक वाक्य पडू देत नाही हा माणूस. तर म्हणजे आता आमच्या सेटवर दिनेशचा रोल जो करतो अमोक चंदन नावाचा ऍक्टर आहे, तो जर काही बोलला तर म्हणजे तो त्याचं वाक्य संपायच्या आत माझी नजर समीरकडे गेलेली असते, कारण मला माहिती आहे की ह्याच्यावर काहीतरी येणार आहे. तो एकही वाक्य त्याचं पडू देत नाही. आणि हा जसं तो म्हणाला तसा खरंच त्याचा छंद आहे. बट ॲट द सेम टाइम ही इज दॅट रिस्पॉन्सिबल की कधी कोणाला हर्ट करेल किंवा एकदम ऑफेंड होईल असं तो कधीच बोलत नाही. पण त्याच्यामुळे काय होतं की सेटवरचं वातावरण एकदम छान हसतं खेळतं राहतं. ही तुझी लहानपणापासूनची सवय? लहानपणापासूनची सवय आहे, कारण बारीक खोड्या काढायचं खूप हे होतं. आणि काय झालं मला हे खूप नंतर कळलं की आपण खोड्या करून जर टीचर समोर खूप स्ट्रेट फेसने उभं राहिलं तर टीचरला दयाच येते आपली. असं आपल्याला देवाने एक प्रॅक्टिस शाळेत असं घडलंय. हो, असंख्य वेळेला घडलंय की सगळं करायचं, खूप मोठं झालेलं प्रकरण, पण उभं राहताना असं जायचं की अरे बापरे ह्याला खूप पश्चाताप झालेल्या गोष्टीचा, बरं जाऊ दे बाळा पुढे करू नकोस. हे हमखास येणार आणि पुढे जाऊन आपण अजून काहीतरी करणार हे नक्की, पण ते वेळ मारून नेणे. त्यामुळं तेवढं पण ही म्हणाली तसं की एका लिमिटच्या पुढे आम्ही जात नाही. किंवा प्रत्येकाला माहिती असतं की चेहरा आहे तुझं सुरक्षा कवच की तू चेहऱ्यावर काही दाखवत नाही, म्हणजे मग शांत निष्पाप भाव. ते मला ह्याच्यात बघ काय ते आपलं होऊ दे धिंगाणाचा एपिसोड, तिथं धिंगाणा नक्कीच बघायचं आहे, कारण तिकडे तुमची सगळ्यांची खरी रूपं दिसतात. वा, मला असं वाटतं की आपल्याला कळलेलं आहे की गोड बोला हा एकच दिवस हे पाळतात, पण त्यानंतर ते घालून पाडून बोला हा यांचा मंत्र आहे सेटवरचा. सो जाता जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल आणि संक्रांतीच्या शुभेच्छा द्या. नमस्कार, मी मानसी कुलकर्णी, म्हणजेच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतली गायत्री प्रभू. आमच्या सगळ्या मालिकेतल्या सगळ्या ॲक्टर्सकडनं आणि आमच्या सगळ्या टीमकडनं तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, गोड गोड शुभेच्छा. खूप छान सगळे सण साजरे करा, पण स्वतःची काळजी घ्या आणि थोडं सामाजिक भान ठेवून सण साजरे करा. नमस्कार, मी समीर परांजपे, म्हणजेच तुमची लाडकी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं मधला तेजस. जे आत्ता मानसीने गायत्रीने सांगितलं तेच मी सांगेन की सण एन्जॉय करा. सण हे आपल्या काय म्हणतो संस्कृतीचा एक भाग आहे आणि आपण लकी आहोत की भारतीय म्हणून आपल्याला हे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येक सणाचं काहीतरी वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक सणाला आपण वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करू शकतो, त्यामुळे ते नक्की करा. पण जसं ती म्हणाली तसं सामाजिक भान आणि स्पेशली आता मकर संक्रांतीचं आहे तर तो मांजा आणि ह्याचा आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो, तर तेवढी काळजी घ्या म्हणजे स्वतःही आनंद उपभोगता येईल आणि तो दुसऱ्यालाही उपभोगता
येईल याची काळजी घ्या. आणि जे तुझ्यासारखं गोड बोलत नाहीत फार त्यांना काय सांग? तसेच राहा. आपल्यामुळेच बाकीच्या लोकांच्या जीवनात स्पाइस आहे असं म्हणतात. वा वा, आय अग्री, क्या बात आहे. नाही, मला असं वाटतं यांनी खूप मोलाचे संदेश दिलेले आहेत, हे नक्की वर्षभर कामी येतील. त्यामुळे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.